राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 3:48 जमवण्यास सुरुवात होणार आहे। ते रात्री 12 वाजेपर्यंत हा हप्ता सुरूच राहणार आहे। त्यासोबतच उद्या 19 फेब्रुवारी आहे आणि परवा दिवशी 20 फेब्रुवारी आहे। म्हणजेच या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा आजच बहिणींच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। परंतु महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही मिनिटांपूर्वी महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट सुद्धा केलेलं आहे। बघा, 18 फेब्रुवारी 19 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, 5 मिनिटांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा स्टेटमेंट केलेलं आहे। त्यामुळे आज बहिणींच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार आहे। भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तर त्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। तर बघा, बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे। आजच बहिणींच्या खात्यामध्ये 2,500 रुपये वाटप करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। बघा, सर्व बहिणींसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे, कारण भरपूर दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता असेल किंवा 3 गॅसचे 2,500 रुपये असतील तर कधी येतील याची चौकशी बहिणींकडून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये होत होती। त्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। परंतु ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। परंतु हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या कामाची माहिती आलेली आहे। तर बघा, बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये जमाच केला जाणार आहे। त्यासोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण असं गिफ्ट सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। बघा, आपल्या चॅनलवरती 1 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। त्याच अनुषंगाने लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलच्या माध्यमातून 36 पैठणी साड्या वाटप करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा 3 अटी घालण्यात आलेल्या आहे, ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ज्या बहिणी आपल्या चॅनलवरील 3 अटी पूर्ण करतील त्या बहिणींना सुद्धा या 36 पैठणी साड्यांमधील 1 पैठणी साडी देणार आहोत। परंतु आज कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, सोबतच सर्व मिळून किती पैसे मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील पैसे येणार का, आले तर किती पैसे येणार आहे, तर याची चौकशी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। तर बघा, सर्वात प्रथम म्हणजे आज कोणाला पैसे मिळणार। बघा, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा झालेले आहेत, सोबतच ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे आणि ज्या बहिणी इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत नाही त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सोबतच 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमाच होणार आहे। त्यासोबतच सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, बघा, बहिणींच्या खात्यामध्ये मागील 7 महिन्यांचे 10,500 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच ज्या बहिणींना 4,500 रुपये 3,000 रुपये किंवा 5,500 रुपये असे जे अर्धवट पैसे मिळाले आहेत तर त्या बहिणींना 7 महिन्यांचे 10,500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यासोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये, ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे
2,500 रुपये मिळाले नसतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। सोबतच मागील पैसे येणार का, आले तर किती पैसे येणार आहे याच्यावरती सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश आलेला आहे। बघा, ज्या बहिणींना 7 महिन्यांचे 10,500 रुपये आलेले नसतील ते पैसे येणार आहेत। सोबतच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता येणार आहे आणि ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आलेले नसतील तर ते सर्व पैसे येणार आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असेल तर तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे। बघा, आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 आज 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज 18 फेब्रुवारी 2025 आज 12 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, सर्वात प्रथम पुणे जिल्हा आहे। तर या पुणे जिल्ह्यामध्ये वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे, त्यामुळे सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। ज्या बहिणी पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर त्यांनी व्हिडिओच्या खाली खटाखट लाईक सुद्धा करायचं आहे। ज्या बहिणी जास्तीत जास्त लाईक करतील त्याच्यावरून अंदाज लागणार आहे की त्या बहिणी पुणे जिल्ह्यामधून येत आहेत। म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल या 2 विभागांमध्ये हे पैसे जमाच केले जाणार आहे। त्यासोबतच सातारा जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे आणि रत्नागिरी जिल्हा आहे। म्हणजेच या हिरव्या पट्ट्यामधील या 5 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यासोबतच अमरावती जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे आणि बीड जिल्हा आहे। अशा पद्धतीने या साईडच्या या 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। म्हणजेच टोटल मिळून हे 10 जिल्हे झाले। उर्वरित 2 जिल्हे राहिलेले आहेत, ते 2 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। त्याच्यापैकी पहिला जिल्हा म्हणजे मुंबई शहर आणि दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर। बघा, या 12 जिल्ह्यांची यादी आज जाहीर झालेली आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमाच केले जाणार आहे, परंतु उर्वरित 24 जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे पैसे जमाच केले जाणार आहे। म्हणजेच 19 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी या 2 दिवसांमध्ये हे पैसे जमाच केले जाणार आहे। तर बघा, 12 जिल्ह्यांची यादी आलेली होती, ते 12 जिल्हे सुद्धा सांगितलेले आहेत। त्यासोबतच आज 5 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। जर तुमचं बँक खातं या 5 बँकांपैकी असेल आणि तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमाच केले जाणार आहे। बघा, सर्वात प्रथम पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये तुमचं बँक खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमाच केले जाणार आहे। दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक। बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली दुसरी सर्वात मोठी बँक म्हणजे पोस्ट बँक। सोबतच तिसरी बँक म्हणजे ग्रामीण बँक। बघा, ज्या बहिणींचं बँक खातं ग्रामीण क्षेत्रामधील बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आजच पैसे जमाच केले जाणार आहे। त्यासोबतच चौथी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया आणि शेवटची बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। तर बघा, 5 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक पोस्ट बँक, तिसरी बँक ग्रामीण बँक, चौथी बँक बँक ऑफ इंडिया आणि 5वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र। ज्या बहिणींचं बँक खातं या 5 बँकांमध्ये आहे आणि ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी आहे त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे जमाच केले जाणार आहे। परंतु आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, तर या बैठकीमधून लाडक्या बहिणींसाठी 3 गिफ्ट घोषित करण्यात आलेले आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्यासोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम ज्या लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता सोडणार आहे त्यांच्यामध्ये मीटिंग झालेली आहे, बैठक झालेली आहे। तर या बैठकीमधून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी 3 गिफ्ट आलेले आहेत। बघा, सरकारकडून लाडक्या बहिणींना 3 गिफ्ट आलेले आहेत। तर त्या 3 गिफ्टांपैकी पहिलं गिफ्ट म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच ज्या बहिणींनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा
अर्ज केलेला नसेल तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहे। प्रत्येक वर्षाला लाडक्या बहिणींना 3 गॅस खरेदी करण्यासाठी 2,500 रुपये देणारी योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी दुसरं गिफ्ट म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। बघा, काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्याच्यावरती आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा, भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी चौकशी करत होत्या की शिलाई मशीन योजनेचे अर्ज कधी सुरू होतील, तर त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। बघा, या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहे। पहिली पात्रता म्हणजे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा झालेले असावे, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे किंवा तुमच्याकडे उत्पन्न दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा, तरच तुम्हाला या दुसऱ्या गिफ्टाचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच तिसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी। बघा, राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी मोफत पिठाची गिरणी या योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे। ज्या बहिणींना या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या बहिणींनी लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे। याच्यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण अशा 3च अटी घातलेल्या आहेत। ज्या बहिणी या 3 अटी पूर्ण करतील त्याच बहिणींना मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, पहिली अट म्हणजे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 36 पैठणी साड्या वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, परंतु याच्यामध्ये आम्ही फक्त 3च अटी घातलेल्या आहेत। पहिली अट म्हणजे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केलेला असावं, दुसरी अट म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेला असावं आणि तिसरी अट म्हणजे आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा। ज्या बहिणी या 3 अटी पूर्ण करतील त्या बहिणींना आपण 36 पैठणी साड्यांपैकी 1 पैठणी साडी देणार आहोत। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।